नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन आज 4 जून 2025। पुणे शहरामध्ये निसर्ग छाया हा ज्येष्ठ नागरिकांकरता चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमाचा स्नेह मेळावा डीपी रोडवरील शुभारंभ लॉन येथे नुकताच साजरा करण्यात आला। यावेळेला या उपक्रमाला जो भरभरून प्रतिसाद मिळाला त्याने चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्चर्यही व्यक्त केले। जाणून घेऊयात निसर्ग छाया उपक्रमाचा स्नेह मेळावा। सर मला डिस्काउंट दिल्याशिवाय इथे यायचं नाही, तुमच्या स्टॉलचा भाडा आम्ही घेणार नाही। आणि मग दुपारी अतिशय उंची जेवण तिथेही असा झाला दुसरा उपक्रम। हे झालं दुसरं प्रकटीकरण की 2 ग्रंथालय, 6000 मेंबर आणि त्यातले किमान 1000 लोक तरी येतील। 9 तारखेला तिसरा उपक्रम जो आहे तो गेले 3 वर्ष आपण करतोय। वारकरी संप्रदाय हा आपल्या सगळ्यांचा आहे। आपण वारकरी व्हायलाच पाहिजे, पण वारकरी माणसाबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी प्रेम आणि श्रद्धा असली पाहिजे। किती सात्विक माणूस, नॉनव्हेज खात नाही, गळ्यामध्ये माळ घालतो, सारख्या कुठल्या तरी भजनाला जातो, कीर्तनाला जातो, दरवर्षी पाऊस असो थंडी असो वारीला जातो। 18 लाख लोक वारीला जातात। दरवर्षी आम्ही संत पूजन नावाने एक कार्यक्रम, 5000 वारकरी येतात। यावेळेला 9 तारखेला संध्याकाळी 5 ते 9 पुन्हा एकदा तुम्ही येऊ शकता। त्याला 5 ते 9 इथल्या महालक्ष्मी लॉनमध्ये हा 5000 संख्येचा संत पूजनाचा कार्यक्रम आहे। खूप मोठमोठे संत येतात, त्याची प्रवचनं चालतात, कीर्तनं चालतात आणि मग मी आणि बायको 11 मोठ्या संतांचं पाद्यपूजन करतो, जेवण असतं आणि वारीला जाणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडणारी एक भेटवस्तू आम्ही दरवर्षी देतो। एक एक करत त्यांच्या सगळ्या गरजा आम्ही पूर्ण केल्या। एका वर्षी आम्ही त्या सगळ्यांना रेनकोट दिला, एका वर्षी आम्ही त्या सगळ्यांना छत्री दिली, मोठ्या प्रमाणावर टेंट देतो, कारण ते मुक्कामाला जा गेले की टेंट उघडतात आणि टेंटमध्ये राहतात, टाळ देतो, मृदुंग देतो वगैरे वगैरे। यावर्षी खूपच युनिक गोष्ट त्यांना देतो। एक फोमची गादी आहे की जी फोल्ड केली की पिशवी होते, तर ती सगळ्या वारकऱ्यांना आम्ही देणार आहोत की जेणेकरून ते कुठेही रात्री झोपले आपली आपली गादी पसरली आणि आतमध्ये किडूक पिडूक ठेवण्यासाठी चेनचे कप्पे बिप्पे आहेत आणि असं मिळून ती एक पिशवीदार होती। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुणे विमानतळावरती उमेद सावित्री दालनाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। महिला बचत गटाच्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता या उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या वस्तू ज्या पुण्यातल्या बचत गटांनी तयार केल्यात त्या खरेदी करणं शक्य होईल। प्रेक्षको, आपल्या पुण्याला आता पुणे महानगरपालिकेला नवीन IAS दर्जाचे अधिकारी मिळालेले आहे। त्यांचं नाव नवल किशोरराव। अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि सर्वसामान्यांच्या विषयी स्वतःच्या मनामध्ये असलेली भावना
हेच त्यांचं यशाचं वैशिष्ट्य. पुण्यात जिल्हाधिकारी असताना देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे. आता त्यांची कसोटी आहे ती पुणे महापालिकेत. पुणे महानगरपालिकेचा गेले 2.5 वर्ष कारभार हा प्रशासनाच्या हाती होता. कोविडनंतर पुणे शहराला नगरसेवकच नव्हते. प्रशासनानं पूर्ण काम केलं आणि शहरामध्ये काय काय विकासाच्या घटना घडल्या ह्या आपण पाहिलेल्याच आहेत. आता नवल किशोर राम यांच्यापुढे आव्हानांचा मोठा डोंगर आहे, पण मला विश्वास आहे की ते निश्चितच त्यावरती मात करून पुणेकरांना सुसह्य जीवन देतील. त्यांचं स्वागत करायला पुणे महानगरपालिकेत अनेकांनी त्यांचं स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मूर्त्या गेल्या तर दोन्ही गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपल्यातले सिनियर नेता भीमरावांना शाल सिनियर आता चित्र तरुण आहे. आता विभाले आणि बिडकर या तू मध्ये नको फोटो